बातमी आहे ती नितेश राणे यांची। केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान असल्याचा वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय। राहुल आणि प्रियांका गांधींना अतिरेकी मतदान करतात असा गंभीर आरोपही नितेश राणेंनी केला। तर नितेश राणेंना मंत्री राहण्याचा अधिकार नाही असं अतुल लोंढेंनी म्हटलंय। आमच्या ह्या केरळ मधल्या भावांनी 12,000 आणले घरात आणि मोठ्या संख्येने त्यांच्यासाठी टाळ्या मारा आणि त्यांचं अभिनंदन करा। 12,000 आमच्या हिंदू भगिनींनी त्यांच्या भगिनींचं आयुष्य तरी वाचवलंय, ते पण केरळ सारख्या राज्यामध्ये। अहो ते मिनी पाकिस्तानच आहे केरळ, म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून आता त्यांची बहीण निवडून येते ना, सगळे अतिरेकीच त्याला मतदान करतात। ज्या संविधानाची एकात्मता आणि अखंडता राखण्याची शपथ घेऊन हा व्यक्ती मंत्री झाला आहे, तो जेव्हा केरळसारख्या प्रदेशला भारताच्या पाकिस्तान म्हणतो आणि जे लोक बीजेपीला मतदान न करता काँग्रेसला मतदान करतात त्यांना आतंकवादी टेररिस्ट म्हणतो, याला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? हे धर्मांधतेचं आणि द्वेषाचं विष जे आपण पेरतो ना, त्याचा परिणाम असा झालाय की आता विचारू लागतंय की कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा। सर्वात जास्त सुशिक्षित लोक कुठे आहेत? केरळात आहेत। आपल्या देशाला फॉरेन करन्सी देणारा सर्वात एक नंबरवरचं राज्य कुठलं? तर ते केरळ आहे। कुठल्याही राज्याला दहशतवादी राज्य म्हणजे दहशतवादी लोक राहतात। आता तुम्ही सगळे सत्तेत आहात, सत्तेपुढे शहाणपण नाही असं म्हणतात। तर मुसलमानांना दहशतवादी म्हणून ते लिहितात ना, तुमचा धर्म कुठला? तर मुसलमान। खाली एक अजून कॉलम लावा ना की मुसलमान म्हटलं की दहशतवादी।